नमस्कार मित्रांनो. आज 31 जानेवारी भारतीय इतिहासातील एक असा दिवस ज्याने शोषित समाजाला त्यांचा आवाज मिळवून दिला. आजच्याच दिवशी 106 वर्षांपूर्वी म्हणजे 31 जानेवारी 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक अर्थात मूक नायक हे ऐतिहासिक पाक्षिक सुरू केले होते. त्या काळात दलितांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. बाबासाहेबांनी ओळखले होते की कोणत्याही चळवळीला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी वृत्तपत्राची नितांत गरज असते. म्हणूनच त्यांनी या पाक्षिकाचे नाव मूक नायक ठेवले. मूक म्हणजे ज्याला बोलता येत नाही असा समाज आणि नायक म्हणजे त्यांचा नेता. तुम्हाला हे जाणून अभिमान वाटेल की हे पाक्षिक सुरू करण्यासाठी कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी बाबासाहेबांना त्या काळी 2,500 रुपयांची आर्थिक मदत केली होती. हे शाहू महाराज आणि बाबासाहेब यांच्या मैत्रीचे प्रतीक होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूक नायक जरी बाबासाहेबांनी सुरू केले असले तरी ते त्याचे पहिले संपादक नव्हते. कारण त्यावेळी ते मुंबईच्या सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून नोकरी करत होते आणि सरकारी नियमांमुळे त्यांना संपादक होता येत नव्हते. म्हणून त्यांनी पांडुरंग नंदराम भटकर यांना पहिले संपादक बनवले. मूक नायकच्या पहिल्याच अंकात बाबासाहेबांनी एक जबरदस्त विचार मांडला होता. त्यांनी हिंदू समाजाची तुलना एका शिडी नसलेल्या मनोऱ्याशी केली होती. ते म्हणाले होते की येथे एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी रस्ताच नाही. माणूस ज्या जातीत जन्माला आला तिथेच त्याला मरावे लागते. ही विषम व्यवस्था तोडण्याचे काम मूक नायकने केले. मित्रहो, मूक नायकने केवळ बातम्या दिल्या नाहीत तर त्याने एका मुक्या समाजाला अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली. बाबासाहेबांचा हा वारसा आणि विचार आजही आपल्याला प्रेरणा देतो. तुम्हाला ही ऐतिहासिक माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. जय भीम, जय